कामठी परिसरातील येरखेडा नगरपंचायत हद्दीतील ऑरेंज सिटी पार्कमध्ये माकडांचा उपद्रव वाढला असून गेल्या 5 दिवसात माकडांनी 6 जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ऑरेंज सिटी पार्क परिसरात माकडांच्या कळपानं नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। फुटबॉल खेळत असताना भव्य गुरुंग या तरुणावर एका माकडानं अचानक हल्ला करून त्याच्या पाय आणि कमरेला चावा घेतला। मित्रांच्या आरडाओरडीनंतर नागरिक मदतीला धावल्यानं माकडानं पळ काढला। दुसऱ्या घटनेत पुस्तकला बागळे या महिला घरकाम करत असताना एका माकडानं घरात घुसून त्यांच्या हात व पाय आणि कमरेवर हल्ला केला। जखमी आणि घाबरलेल्या अवस्थेत त्या खाली कोसळल्या। त्यानंतर त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याच माकडाने गेल्या 5 दिवसात आणखी 4 जणांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे। जखमींमध्ये 3 महिलांचाही समावेश आहे। वाढत्या हल्ल्यांमुळे महिला, तरुणी आणि लहान मुलं घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचं नागरिकांनी सांगितलं। स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही सुरुवातीला कारवाई न झाल्याचा आरोप केला जातोय। मात्र महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर वन विभागानं परिसराची पाहणी करून माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत। तरीही माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आजी मी काम करून निघाली, बाजूला कचरा ठेवली, मला काय बंदर काय दिसला नाही। मी आमला फराटा घेऊन जातो, झाडं अंगण धुतो म्हटलं तो मंगावून झपटला, तर बंदर दिसलाच नाही मला। तर मला हाताने पकडलं, पकडून मांडीला पकडलं। हो अचानक दिसलाच नाही मला बंदर, मागून पकडलं आणि ते चिल्लवलो मी। मला बाजू दिसला राहता तर मी नाही गेलो, त्या गाठा नाही गेलो राहते मी। नाही मी काम करत होते, मी कचरा ठेवली ना, झाडू आणायला गेलो, अंगण धुतो म्हणलं। के लिए गया था तो मैं रैंडमली बैठा हुआ था वहाँ पे स्कूटी पे, तो अचानक से 2 बंदर आए। तो मतलब यानी कि एक तो चले गया पर दूसरे ने मेरे तरफ देखा, उसने डायरेक्ट झपटा मारा मेरे तरफ, जबकि मैंने उसको कुछ भी यानी कि हार्म करने का ट्राई नहीं किया था। फिर उसने हाथ की जगह सीधे अपना मुंह खोल के अपने दांत गड़ाने की कोशिश की, दांत गड़ा भी दिए थे उसने। मागील अनेक दिवसापासून बंदरांनी आमच्याकडे इतका आतंक केलेला आहे की आमच्या इकडे लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। मी प्रशासन व विभागाच्या तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्यांनी तातडीने उपाययोजना करावी। जवळपास आजपर्यंत आमच्या कॉलनीत मागील अनेक दिवसापासून 5 ते 6 जणांना चावलेलं आहे।